का? तर तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून. मला माहिती आहे, जिथे कुठे सावली असेल ना, तू तिला सुखरूप ठेवलंयस. तर मी सावलीला त्रास दिलाय खूप. मी बोललो तिला की माझ्या आजूबाजूला पण फिरकू नकोस. चुकलं माझं तेव्हा. माझ्या चुकीची शिक्षा तू तिला का देतोयस? हे बघ, मी खूप कमी वेळा तुझ्याकडे काहीतरी मागितलंय. आज मागतोय. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देत पांडुरंगा. देशील ना? काय उत्तर देऊ मी? मी घर सोडून आले. पूर्ण जग मला प्रश्न विचारेल तेव्हा काय उत्तर देऊ मी? तुला माहिती आहे ना विठ्ठला, मी कधी स्वतःचा विचार नाही केला. काय दुसऱ्यांसाठी जगत आले. आणि मी माझ्या कुटुंबासाठी जगलोय. आजपर्यंत स्वतःसाठी फारसं काय केलंच नाही मी. याचं दुःख नाहीये मला. मला आवडतं कुटुंबासाठी जगायला. पण सावली माझ्या आयुष्यात आली ना देवा, खूप कमी वेळात तिने जीव लावला माझ्यावर. जीव तर मी पण लावला होता रे. पण सारंग सर या नात्याकडे कोणत्या नजरेने बघतात ते मला कधीच कळलं नाही. आमच्यातलं नातं मैत्री होती आणि राहील. पण तुझ्या मनात काय मला कळत नाही. सावली परत येईल ना? तुला नाही माहिती मी घरी परत कधी जाईल. पण तू कायम मला मार्ग दाखवत आलास ना. मग आत्ताही मला मार्ग दाखव. तूच वाट दाखव विठ्ठला. आजपर्यंत मी स्वतः खूप चाललो. आता या प्रश्नांची उत्तरं तू दे. या सगळ्यातून बाहेर निघण्याची वाट तू दाखव पांडुरंगा.